नमस्कार, आपण ऐकत आहात तरुण भारत न्यूज बुलेटिन आणि मी अमित कोळेकर आजच्या बातम्या देत आहे। महापालिकेच्या आरोग्य खात्याने शहरातील 7 हॉटेल्सवर कारवाई करून 70,000 रुपयांचा दंड वसूल केला आहे। काल शुक्रवारी मध्यवर्ती बस स्थानक परिसर आणि महात्मा फुले रोडवरील हॉटेल्सवर ही कारवाई करण्यात आली आहे। आरोग्य खात्याने केलेल्या या कारवाईमुळे हॉटेलमध्ये स्वच्छता न ठेवणाऱ्या हॉटेल चालकांचे धाबे मात्र दणाणले आहेत। बेळगाव महापालिकेकडून शहर आणि उपनगरातील हॉटेलची वारंवार तपासणी केली जाते। त्यानुसार आरोग्य खात्याकडून विविध हॉटेल्सना भेटी देऊन त्याची पाहणी केली जात आहे। माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर आज शनिवारी सकाळी 11:30च्या सुमारास दिल्ली येथील निगमबोध घाट स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले। तत्पूर्वी काँग्रेस नेत्यांनी दिवंगत डॉक्टर सिंह यांना श्रद्धांजली वाहिल्यानंतर अखिल भारतीय काँग्रेस मुख्यालयातून सिंह यांचा अंतिम प्रवास सुरू झाला। सिंग यांचे पार्थिव घेऊन जाणारे आणि फुलांनी सजविलेले वाहन काँग्रेस मुख्यालयातून मिरवणुकीत मनमोहन सिंग अमर रहे च्या जयघोषात निघाले। जब तक सूरज चांद रहेगा तब तक तेरा नाम रहेगा अशा ही घोषणा त्यांचे शेकडो चिंतक काँग्रेस कार्यकर्ते आणि नेत्यांनी दिला। यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी, राजनाथ सिंह यांच्यासह देशभरातून आलेले अनेक पक्षाचे नेते यावेळी उपस्थित होते। लोकमान्य कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड आयोजित लोकमान्य प्रीमियर लीग 2024 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सावंतवाडी संघाने मापसा संघाचा 8 गड्याने पराभव करून लोकमान्य चषक पटकावीत हॅट्रिक नोंदविला। वैभव परब याला सामनावीर तर निर्वीर याला मालिकावीर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले। एसकेई सोसायटीच्या प्लॅटिनम जुबली मैदानावर खेळवण्यात आलेल्या पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात सावंतवाडी संघाने बेळगाव तरुण भारत संघ आणि कॉर्पोरेट संघाचा पराभव करून अंतिम स्पर्धेत प्रवेश केला। स्पर्धा संपल्यानंतर लोकमान्य सोसायटीचे चेअरमन किरण ठाकूर, पंढरी परब, विठ्ठल प्रभू, गजानन धामणेकर, अजित गरगट्टी व इतर मान्यवरांच्या हस्ते विजेत्या सावंतवाडी व उपविजेता मापसा संघाला चषक देऊन गौरविण्यात आले। बेळगाव येथील काँग्रेस अधिवेशनात भाग घेण्यासाठी आलेल्या राजस्थानमधील एका राज्यसभा सदस्यांची प्रकृती बिघडली आहे। त्यामुळे त्यांना उपचारासाठी खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले आहे। राजस्थानमधील राज्यसभा सदस्य नीरज डांगी यांची प्रकृती खालावली आहे। त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांना उपचारासाठी इस्पितळात हलविले। शुक्रवारी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, पालकमंत्री सतीश जारकिहोळी, मंत्री KH जॉर्ज, विधान परिषद सदस्य डॉक्टर यतींद्र सिद्धरामय्या व नटराज जानकीरामन आदींनी नीरज डांगी यांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली। बेळगावमधील सुप्रसिद्ध रांगोळी कलाकार अजित औरवाडकर यांनी आपल्या वडगाव येथील फोटो स्टुडिओमध्ये भारताचे माजी प्रधानमंत्री दिवंगत डॉक्टर मनमोहन सिंग यांचे 1.5 फूट बाय 2 फूट या आकारात रांगोळीच्या माध्यमातून भावचित्र रेखाटून श्रद्धांजली वाहिली आहे। ख्रिसमस बरोबर जोडून आलेल्या शनिवार रविवारच्या शासकीय सुट्टीचे औचित्य साधून संपूर्ण महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेशातील हजारो भाविक कोल्हापुरात दाखल होत आहेत। गेल्या 7 दिवसात देवदेवतांचे दर्शन आणि पर्यटन असे संपूर्ण नियोजन घेऊन कोल्हापुरात आलेल्या 7 लाखावर भाविकांनी करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेतले। शुक्रवारी तर पहाटेपासूनच परगावचे भाविक मोठमोठ्या वाहनाने कोल्हापुरात दाखल होत होते। त्यांचा मोर्चा विविध मार्गावरून अंबाबाई मंदिराकडे वळत होता। त्यामुळे मंदिराच्या चारी बाजूने असलेल्या रस्त्यावर वाहनांची गर्दी पाहायला मिळाली। पंढरपूरच्या विठोरायाचे भाविकांना घरबसल्या विठ्ठल रुक्मिणीचे पूजेचे बुकिंग करता यावे यासाठी मंदिर समितीतर्फे 26 डिसेंबर पासून ऑनलाईन बुकिंगला सुरुवात करण्यात आली। यावेळी 1 जानेवारी ते 31 मार्च या कालावधीतील विठोरायाच्या पूजेचे ऑनलाईन बुकिंग सुरू होते। तर या 3 महिन्याच्या कालावधीतील बुकिंग पहिल्याच दिवशी बुक झाले आहेत। त्यामुळे आता भाविकांना नित्यपूजा सेवेसाठी पुढच्या 3 महिन्यांची वाट पाहावी लागणार असल्याचे मंदिर प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे। शेतकऱ्यांच्या उत्पादित मालाला चांगला दर मिळावा, व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांचे शोषण होऊ नये या उद्देशाने कृषी उत्पन्न बाजार समिती अर्थात APMC ही व्यवस्था सुरुवातीला 1960च्या दशकात उभारण्यात आली। त्यासाठी पायाभूत सुविधाही उभारण्यात आल्या। मात्र सरकारच्या चुकीच्या धोरणाचा परिणाम म्हणून सर्वच APMCना उतरती कळा लागली आहे। निप्पाणी APMC ही त्याला अपवाद नाही। गेल्या 3 वर्षापासून APMCमध्ये सभागृह अस्तित्वात नसल्याने विकासाचे घोडे अडले असल्याचे दिसते। त्यामुळे APMCच्या निवडणुका होणार की नाही, होणार असतील तर कधी, याचे उत्तर कोणाकडेच नाही। सध्या या APMCला केवळ गोडाऊन तसेच व्यापारी गाड्यांच्या माध्यमातून मिळणाऱ्या भाड्याचाच आधार राहिला आहे।
चिकोडी येथील श्री शांताप्पा मिरजी अर्बन सहकारी बँकेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची निवडणूक शनिवारी पार पडली। अध्यक्षपदी करोशी येथील मानतेश गंगाधर भाते यांची तर उपाध्यक्षपदी चिकोडी येथील अमरनाथ चंद्रशेखर बसरगी यांची बिनविरोध निवड करण्यात आली। निवडणूक अधिकारी म्हणून SP पुजारी यांनी काम पाहिले। यावेळी नूतन अध्यक्ष मानतेश भाते यांनी दिवंगत शांताप्पा मिरजी यांचे स्मरण करीत त्यांनी घालून दिलेल्या पथावरून सर्वांगीण विकासासोबत बँकेच्या प्रगतीसाठी सर्व संचालकांच्या मार्गदर्शनाने प्रयत्न करणार असल्याचे सांगितले। चिकोडी शहरातील बरेच रस्ते अरुंद आहेत। प्रामुख्याने अंकलीखूट ते बस स्थानकापर्यंतच्या रस्त्यावर पादचारी व वाहनांची रेलचेल असते। शहरात वर्दळीच्या व अरुंद रस्त्यावर प्रामुख्याने युवक वर्ग बेभान व सुसाट वाहने चालवित असल्याने पादचाऱ्यांसह इतर वाहनधारकांना अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे। अशा वाहनधारकांना पारखून त्यांना समज व प्रसंगी त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात यावी अशी नागरिकांची पोलिसांच्याकडे मागणी आहे। सादर आहे लोकमान्य दुर्गा शक्ती योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10.25% परतावा, तेही फक्त 18 महिन्यांमध्ये। सोबत 1 लाखापर्यंत व्यक्तिगत अपघाती विमा विनामूल्य उपलब्ध। अधिक माहितीसाठी आजच कॉल करा 1800-212-4050। फक्त सभासदांकरिता, अटी लागू। लोकमान्य, जिथं पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं। 3 वर्षाची चेतना गेल्या सोमवारपासून राजस्थान येथील एका बोरवेलमध्ये अडकली आहे। बचावकर्ते तिला वाचवण्याचे अथक परिश्रम करत आहेत, परंतु तांत्रिक अडचणीमुळे तिला अन्न व पाणी सुद्धा पाठवू शकले नाही। त्यामुळे बचावकर्त्यांना तिच्या जगण्याच्या आशा मावळत चालल्या आहेत। कोटपुतळी बोहरोर जिल्ह्यात सदर घटना घडली असून ती आपल्या वडिलांच्या शेतात खेळत असताना अरुंद अशा 150 फूट खोल असलेल्या बोरवेलमध्ये पडल्यापासून तिच्या आईने जीवन सोडले आहे। ती सुखरूप बाहेर येऊ देत म्हणून देशभरात प्रार्थना करण्यात येत आहे। निप्पाणी बुधोळ राज्य महामार्गावर उमराणी नजीक आज दुपारी कार व बसची आमोरासमोर धडक झाली। यावेळी कारमध्ये मागे बसलेली महिला जागीच ठार झाली, तर चालक जखमी झाल्याची घटना घडली आहे। निर्मला भरमू आवटे, वय वर्ष 60, राहणार यादवनगर चिकोडी असे मृत महिलेचे नाव असून तर कार चालवित असलेले चालक चिकोडी येथील हेस्कॉमचे सहाय्यक अभियंता नेमिनाथ भरमू आवटे, वय वर्ष 43 हे गंभीर जखमी झाले आहेत। बेळगाव जिल्ह्याचा कामधेनू म्हणून ओळखला जाणारा राजा लखमगडा जलाशयात शनिवारी 40.84 TMC पाणीसाठा शिल्लक होता। 2 TMC पाणीसाठा वगळता 38 TMC पाणीसाठा उपयोगात आणला जाणार आहे। सध्या बेळगाव, संकेश्वर व होकिरी शहरासाठी 60 क्युसेक नियमित पिण्यासाठी पाणी पुरवठा केला जात असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे। गत महिन्यापासून जलाशयात आवक होण्याच्या पाण्याच्या प्रमाणात 0 आहे। गत 15 दिवसापूर्वी डाव्या, उजव्या व चिकोडी कालव्यांना शेतीसाठी 8 TMC पाणी पुरवठा करण्यात आला होता। त्यानंतर नियमित पाणी पुरवठा वगळता कालव्याद्वारे होणारा पाणी पुरवठा बंद करण्यात आला आहे। अद्यापही पाणी वाटपाचे नियोजन झालेले नाही। जानेवारी महिन्यात पाणी वाटपाचे नियोजन निश्चित करीत लाभार्थी भागातील शेतीसाठी पाणी पुरवठा केला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे। याचबरोबर आजचे बातमीपत्र येथे संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद।